आता पुढचा रिपोर्ट नागपूरमधील दुर्घटनेवरचा। नागपूरच्या स्फोटकं बनवणाऱ्या कंपनीत स्फोट होऊन 9 कामगारांचा मृत्यू झाला। मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत सरकारकडून जाहीर करण्यात आली। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दुर्घटनास्थळी जाऊन पाहणी केली। स्फोट झालेल्या कंपनीचा पूर्व इतिहास नेमका काय आहे पाहूयात या रिपोर्टमधून। नागपूरच्या स्फोटकं बनवणाऱ्या कंपनीत स्फोट, 9 कामगारांचा दुर्दैवी मृत्यू। मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत जाहीर। देवेंद्र फडणवीसांची दुर्घटनास्थळी भेट देत पाहणी। नागपूरच्या बाजार गावात स्फोटकं बनवणाऱ्या कंपनीत स्फोट झाला आणि एका क्षणात 9 कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला। बाजारगाव इथल्या सोलार एक्सप्लोसिव्ह कंपनीच्या CHB2 या इमारतीमध्ये रविवारी सकाळी 8:30च्या सुमाराला हा स्फोट झाला। या स्फोटात ही इमारत जमीनदोस्त झाली। सध्या मी बाजारगाव येथील सोलार कंपनीच्या बाहेरचं जे आहे परिसरामध्ये उभा आहे आणि इथं पाहू शकतो कशा पद्धतीने सध्या जे आहे मोठ्या प्रमाणात जे मजूर आहे, जे कर्मचारी आहे त्यांची गर्दी झालेली आहे। आतमध्ये झालेल्या स्फोटमुळे जवळपास 9 जणांचा मृत्यू झालेला आहे। त्यामुळे हे सगळे जे आहे ते कर्मचारी आहे, त्यांचे कुटुंबीय आहे, जे सगळे आता इथे आक्रोश करताना पाहायला येत आहे। 9 जणांची मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे। घटनास्थळी अनिल देशमुख सुद्धा पोहोचलेले आहे। दुसरीकडे मृतांचा आकडा वाढण्याची भीती वर्तवली जाती है। जब सीविंग कर रहे थे उसी समय ये घटना घटी। उसमें जो रिपोर्ट है 9 लोगों की मृत्यु का रिपोर्ट आया है। अभी अब कोई बिल्डिंग में नहीं है और सभी इवैक्यूएट कर दिया गया है, प्रशासन के कंट्रोल में है। या प्रकरणी सखोल चौकशीचं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलं असून मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे। शासनाच्या वतीने जे मृत झाले त्यांच्या परिवाराला कुटुंबियांना 5 लाख रुपयाची मदत आपण जाहीर केलेली आहे आणि त्याचबरोबर जे जखमी आहेत त्यांचा उपचार सरकार करेल आणि या घटनेची चौकशी निश्चितपणे होईल। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुर्घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। या ब्लास्टमधल्या मृतांच्या नातेवाईकांनी महामार्गावर रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला, तर आक्रमक झालेल्या मृतांच्या नातेवाईकांना रोखण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज करण्यात आला। नागपूरच्या सोलार एक्सप्लोसिव्ह कंपनीबाबत आता महत्त्वाची माहिती समोर आली आहे। सत्यनारायण नंदलाल नुवाल यांनी सोलार ग्रुपची 1995 मध्ये स्थापना केली। ही कंपनी जागतिक स्तरावर मान्यता प्राप्त औद्योगिक स्फोटकं उत्पादनासाठी ओळखली जाते। कंपनीमध्ये संरक्षण क्षेत्रासाठी लागणाऱ्या दारुगोळ्यासाठी एकात्मिक सुविधा आहे। 3 लाख मेट्रिक टन स्फोटकांचं वार्षिक उत्पादन पार करणारी सोलार ग्रुप ही देशातली पहिली कंपनी आहे। रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांच्या घरासमोर सापडलेल्या 20 जिलेटिन कांड्या म्हणजेच इमल्शन एक्सप्लोजिव्ह ही स्फोटकं याच कंपनीमध्ये तयार झाल्याची माहिती समोर आली होती। 2018 मध्येही या कंपनीमध्ये स्फोट झाला होता। त्यावेळी एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला होता। की जे कंटेनर आहेत, ज्या कंटेनरमध्ये हे TNT पावडर त्या ठिकाणी वापरलं गेलं, जर त्यामधून लिकेज झालं तर या एक्झुडेटचा स्फोट होऊ शकतो आणि नक्कीच TNTचा स्फोट हा अत्यंत घातक असतो। मोठ्या प्रमाणावर दबाव निर्माण झाल्यामुळे, मोठ्या प्रमाणावर हा ज्वलनशील पदार्थ असल्यामुळे कित्येक लोकांचा यामध्ये बळी जाऊ शकतो आणि असाच काहीसा प्रकार हा बाजारगावच्या त्या आयुध कंपनीमध्ये सुद्धा झाला असावा। स्फोट नेमका कशामुळे झाला हे चौकशीतून समोर येईलच, पण 9 निष्पाप कामगारांचा यामध्ये नाहक बळी गेल्यानं त्यांची कुटुंब उघड्यावर आली आहेत। पराग ढोबळे, साम TV न्यूज, नागपूर।